शिवसेनेने 1972 ते 73 मध्ये चक्क मुस्लिम लीगशी युती केली होती आणि मुंबई महापालिकेत आपला महापौर बसवला होता. बऱ्याच जणांना विश्वास बसणार नाही, पण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हे घडवून आणलं होतं. तेव्हा नेमकं काय घडलं होतं हे समजून घेऊया आजच्या व्हिडिओतून. नमस्कार, मी श्रीहरी आणि आपण बघताय बोल बिंदास. 19 जून 1966 रोजी शिवसेनेची स्थापना झाली. अल्पावधीतच सेनेनं मुंबईत आपला प्रभाव निर्माण केला. 1972 ते 73 मध्ये शिवसेनेने रा. सु. गवई यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पक्षासोबत युती केली. या दोन्ही पक्षांनी मुंबई महापालिकेची निवडणूकही लढवली होती. मात्र महापौर बनवण्यासाठी काही जागा कमी पडल्या. या निवडणुकीत काँग्रेसने 45 तर सेनेनं 39 जागा मिळवल्या. तर मुस्लिम लीगला 7 जागा तसेच इतर पक्षांना काही जागा होत्या. त्यावेळी शिवसेनेने मुस्लिम लीगचा पाठिंबा घेतल्याचा इतिहास आहे. त्यामुळे शिवसेना नेते सुधीर जोशी हे मुंबईचे सेनेचे पहिले मराठी महापौर झाले. त्यानंतर शिवसेना नेते आणि मुस्लिम लीगचे नेते एका मंचावरही आले. नागपाड्यातील मस्तान तलाव येथील सभेच्या निमित्ताने दोन्ही पक्षाचे नेते एकत्रित आले होते. मात्र ही युती फार काळ टिकू शकली नाही. मुंबईचा महापौर बनवण्यापूर्वीच ती मर्यादित होती. तसेच रिपाई सोबतही नंतर शिवसेनेचा संसार जास्त काळ चालला नाही. काँग्रेस नावाच्या सापाला ठेचण्यासाठी आम्ही मुस्लिम लीग नावाच्या नाकाला बरोबर घेत आहोत, असं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे तेव्हा म्हणाले होते. यापुढे शिवसेना आणि मुस्लिम लीग आपल्या न्याय हक्कांसाठी एक साथ लढा उभारतील. आमची दोस्ती कोणत्याही राजकीय हेतूने किंवा देवाणघेवाणीतून झालेली नाही, असं मस्तान तलाव पटंगणातील सभेच्या व्यासपीठावरून बोलताना बाळासाहेब ठाकरे बोलले होते. व्यासपीठावर मुस्लिम लीगचे GM बनातवाला हे देखील हजर होते. त्याचप्रमाणे वामनराव महाडिक, मनोहर जोशी, ठाण्याचे नगराध्यक्ष सतीश प्रधान, दत्ताजी साळवी, जिलानी, झैदी, साबीर शेख, छगन भुजबळ, दत्ता नलावडी हे नेते मंडळीही व्यासपीठावर हजर होते. 1968 साली शिवसेनेने पहिल्यांदा मुंबई महापालिकेची निवडणूक लढवली. त्यावेळी शिवसेना नेते मधु दंडवते यांच्या नेतृत्वाखालील प्रजा समाजवादी पक्षासोबत युती केली होती. 1971 साली डॉक्टर हेमचंद्र गुप्ते हे शिवसेनेचे प्रथम महापौर म्हणून निवडून आले होते. मग सुधीर भाऊ तिथून सेनेचा मुंबईवरचा प्रभाव वाढवतच गेले. आता 2 सेना झाल्यामुळं तो कमी झाला, पण संपला असं म्हणता येणार नाही. तुम्हाला हा किस्सा कसा वाटला तो कमेंट सेक्शन मध्ये आम्हाला नक्की कळवा आणि अजूनही आमचे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. जय हिंद.